तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। पावसाळा सुरू झाल्यावर काजू कोंब येतात। मग कोंब इलेलो काजूगर भरपूर प्रमाणात असतात, तर ह्यो काजूगर पावसात कसो सुकवतात तो आज तुमका दाखवतले। तर ह्यो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलात नसाल तर पटकन जाऊन सबस्क्राइब करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिले मी हे कोंब इलेले काजी घेऊन येतोय। हे बघा, हे पावसात जे बघा आपल्याक निवडूक मिळत नाही आणि काय काय काजींका कोंब येतात तेव्हा आपल्याक हे काजी दिसतात, तेव्हा हे काजी आपण कसे सुकवायचे तेच आज तुमका दाखवतले। सगळे काजी मी असे गोळा करून घेतोय। होय बघा, हे बघा किती कोंब इलेले काजी होते बघा। आता हे काजी मी कापून घेते। हे बघा, तुम्ही पण असे कोंब इलेले काजू गोळा करता काय? जर करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा। तर हे काजी मी कापून घेते। हे बघा, असे मी सगळे काजी कापून घेतले। आता होय बघा, सगळे काजी कापून घेतले। आता हे मी काजीचे गर काढून घेते। होय बघा, सगळे काजूचे गर काढले। हे बघा, आता हे गर मी एका फडक्यात ओतून घेते। आता हे काजीचं ढीग असोच एका फडक्यात पुसून घ्यायचो। जसं बघा मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं ढीग पुसायचो, एक एक करून नाही पुसायचो। हे बघा, ढीग पुसल्यामुळे कसे काजी काळे पडत नाही। तर हे बघा, मी सगळे काजी असे पुसून घेतोय। काजी हे मी सगळे पुसले। हे काजूचे गर सुकल्यावर तुम्ही हे तव्यात भाजून खाल्लात ना तरी चांगले लागतात आणि ह्या गराची भाजी पण तुम्ही कधी पण बनवू शकता। आणि हे गर तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला सुकल्यावर तर हे वर्षभर चांगले राहतात। आता हे काजी मी एका टोपात ओतून घेतलंय। आता त्याच्यात मी 1 चमचा मीठ टाकतले। जसे तुमचे काजी असतील अर्धो टोप 1 टोप तसं तुम्ही मीठ टाका, म्हणजे ह्या मीठ सगळ्या गरांका लागाक होया। आता ह्या बघा, हे मीठ सगळं मिक्स करून घेतंय। मीठ लागल्यामुळे आपले काजी काळे पडत नाही, म्हणून ह्या काजींका मीठ लावायचा आणि मग हे सावलीत सुकवायचे। आता हे काजूचे गर मी एका फडक्यात पातळ असे घालून घेते। हे काजूचे गर तुम्ही सावलीत सुकवलात तरी चालतात। आता हे काजूचे गर मी सावलीत सुकून घेते, कारण ऊन नाही, 2 तासासाठी ऊन इलाच तर तुम्ही हे गर सुद्धा उन्हात घालू शकता। हे बघा, हे चांगले गर सावलीत सुकले ना काय ह्याची साला निघतात, म्हणजे समजायचे आपले गर चांगले सुकले। आता हे गर आपण जसे उन्हात सुकवतो तसे हे सुकतले नाही, कारण आपण हे सावलीत सुकवलेले असतात। तर हे बघा, हे काजूचे गर मी 7 ते 8 दिवस सावलीत सुकवलंय। आता हे काजूचे गर बघा काळे अजिबात पडले नाहीत। हे तुम्ही असे सोलून खालात ना तरी चांगले लागतात, कारण आपण ह्या काजूच्या गरांका मीठ लावलेला। हे बघा, आता हे सुकवलेले काजूचे गर तुम्ही एका हवाबंद पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हे काजूचे गर वर्षभर तसेच राहतात। तर तुम्ही असे काजू गर कधी सुकवलेलात? जर सुकवलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।